हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेच्या आकडेवारीचा विचार केल्यास 155 जागा आम्ही जिंकू, शरद पवारांचा दावा। काँग्रेसच्या जास्त जागा ते विरोधी पक्षनेते पदाबाबत ठरवतील, पवारांचं वक्तव्य। पक्ष आणि चिन्ह असतं तर आम्ही 20 ते 22 जागा जिंकलो असतो, आम्ही तुमची ठासून मारली, विधानसभेत देखील मारू। संजय राऊतांचा शिंदेंवर जोरदार हल्लाबोल। सुनेत्रा पवारांना केंद्रीय मंत्री करा, शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी, तर मंत्रिपदाबाबत पक्ष विचार करेल, सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। सुजय विखेंची निवडणूक आयोगाकडे 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी, विखेंनी 18,88,000 शुल्क देखील भरलं। कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता, माजी आमदार केपी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर, सूत्रांची माहिती। अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली, नाहीतर हिमालयामध्ये जप करायला जावं लागलं असतं, अमोल मिटकरींचं रामदास कदम यांना प्रत्युत्तर। प्रकाश आंबेडकरांनी लक्ष्मण हाकेंना पाणी प्यायला दिलं, ओबीसींचं आरक्षणाचं ताट वेगळंच असायला हवं, आंबेडकरांचं मत। रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये, वायकरांचा विजय संशयास्पद, भरत शहा यांची वकिलांमार्फत लोकसभा सचिवांना नोटीस। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या स्थगितीसाठी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता, आमदार अपात्रताबाबतची सुनावणी अद्यापही प्रलंबित असल्यानं ठाकरे गट आक्रमक। भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस, बाजारपेठ पाण्याखाली, पालघरमध्ये देखील पावसामुळे वनई चंद्रनगरचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला। मुंबईच्या किनारपट्टीवर पावसाचा अंदाज, तळकोकणामध्ये येत्या आठवड्याभरात मुसळधार पावसाची शक्यता, रत्नागिरी जिल्ह्यातील आज हवामान खात्याचा येलो अलर्ट। तामिळनाडू T20 विश्वचषकामध्ये सुपर 8मध्ये आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना, विराट कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष, संध्याकाळी 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।